Welcome to today's class. Today we will start a new topic, a new journey in English grammar, which will be article. So before starting this topic, we will learn about today's motivational quote that is given by Yoda. Okay, that is do or do not. There is no try. Okay, do or do not. There is no try. म्हणजे की एक तर करा नाही तर करू नका. ट्राय करतो, ट्राय करणे हे कधी नसते. ओके, ट्राय करणे कधीच कोणती गोष्ट नसते. एक तर बोलायचं असते नाही तर नाही बोलायचं. इंग्रजी मला बोलायची आहे, बोला. नाही बोलायची, बोलू नका. सर ट्राय करतो, प्रयत्न करणे कोणती गोष्टी नसते. कारण आपण प्रयत्न करण्यासाठी जात असता, भीती वाटली की पुन्हा बसता. प्रयत्न करण्यासाठी जाता, भीती वाटली की पुन्हा बसत राहता. याच्यात आपला वेळ पण जात असतो. ओके, याच्यामुळं तुम्हाला बोलायचं आहे ना, बोलायचं, नाहीतर नाही बोलायचं, अभ्यास करत बसा, पुन्हा बोलायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. असं मनाला असं मजबूत बनावं लागते. आपल्याला मनाला मजबूत बनावं लागते की मला हे करायचंच आहे, नाहीतर नाही करायचं आहे. पण नाही करण्याला पर्याय आहे का? नाही, करावंच लागणार आहे. कारण तुम्हाला जे पण काही तुमचं ध्येय मिळवायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, ओके, कोणतेही तुमचे ध्येय असो, त्या ध्येयासाठी इंग्रजी भाषा कंपल्सरी आहे. म्हणजे डू हे एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, दिस इज द ओनली ऑप्शन. सो टुडेज टॉपिक इज आर्टिकल. आर्टिकल हा जो टॉपिक आहे ना, हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतो, विशेषणासारखे. ठीक आहे, विशेषणासारखं काम करत असतो. म्हणजे काय तर ही इज अ मॅन, तो एक माणूस आहे. याच्यामध्ये तो एक माणूस आहे. ही इज अ मॅन, तो एक माणूस आहे असं मी म्हणलो. काय म्हणलो? एक माणूस. किती माणूस आहे? एक. मग त्या माणसाबद्दल विशेष माहिती मिळाली की नाही? हो. किती? एक माणूस आहे म्हणून. हो की नाही? जसं की ही इज अ ग्रेट मॅन, तो एक खूप मोठा माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे. तो एक खूप मोठा माणूस आहे. मोठा असणे हे तिथला ॲडजेक्टिव्ह आहे, हे माहीत आहे आपल्याला. पण आर्टिकल पण ॲडजेक्टिव्ह असतो हे माहीत नव्हतं, जे की तुम्हाला आज कळालेलं आहे. दुसरी गोष्ट, हे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह मधून येतात. म्हणजे की काय तर आर्टिकल किती गोष्टी आहेत ते दर्शवत असतो. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणले मी ॲपल खाल्लो, तर मग किती ॲपल खाल्ले? मी एक ॲपल खाल्ले, दोन ॲपल खाल्ले. मग हे दर्शवण्यासाठी आर्टिकल यूज करू शकता. एक ॲपल खाल्ले म्हणले की आर्टिकल यूज करायचा, एकपेक्षा जास्त म्हणले की आर्टिकल यूज करायचा नाही. यासारखे तुम्ही किती गोष्टी दर्शवत आहात, एक की त्यापेक्षा जास्त, यानुसार आर्टिकल असतात. एक गोष्ट असली तर आर्टिकल यूज करायचा, एकपेक्षा जास्त असले तर आर्टिकल यूज करायचा नाही. पुन्हा सांगतो, एक गोष्ट असली आर्टिकल यूज करायचा, एकपेक्षा जास्त असले आर्टिकल यूज करायचा नाही. ओके, आता मग बघा. Article. An article is a word used before a noun to indicate whether the noun is specific or general. मी जे आता सांगलो त्याच गोष्टीबद्दल ही डेफिनेशन आहे. काय आहे? आर्टिकल हा असा शब्द आहे जो की आपण नाउनच्या पहिले यूज करत असता, नावाच्या पहिले यूज करणारा शब्द. ओके, आर्टिकल हा नावाच्या पहिले यूज करणारा शब्द आहे, जो की नाव हे स्पेसिफिक आहे की जनरल आहे दर्शवत असतो. म्हणजे विशिष्ट आहे की साधं आहे. साधं नाव असेल तर आर्टिकल यूज करायचं नाही, विशिष्ट असेल तर आर्टिकल यूज करायचा. ही गोष्ट आपल्याला दर्शवत आहे. मग आर्टिकलचे दोन प्रकार असतात इंग्रजीमध्ये, डेफिनाइट आर्टिकल, इनडेफिनाइट आर्टिकल. हे तुम्ही मी जसं खाली दाखवलं आहे त्या प्रकारे टाईप करा. ओके, स्क्रीन अशीच राहील. हे टाईप करा तुम्ही. डेफिनाइट आर्टिकल पहिल्यांदा एक नंबर म्हणून डेफिनाइट आर्टिकल, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये द नाही तर पुढे इक्वल टू म्हणून द लिहा. नंतर खाली इनडेफिनाइट आर्टिकल, आर्टिकल्स, इनडेफिनाइट आर्टिकल्स ए एन. वर डेफिनाइट आर्टिकल एकच आहे म्हणून डेफिनाइट आर्टिकल द. खाली इनडेफिनाइट आर्टिकल्स हे दोन आहेत म्हणून यस लागलेलं आहे ए एन. ओके, एक दोन नंबर म्हणून हे दोन टाईप करा बरं. आणि आताच पाठ करा. आर्टिकलचे दोन प्रकार, डेफिनाइट आर्टिकल, इनडेफिनाइट आर्टिकल. ओके, तीन आर्टिकल असतात पण प्रकार दोन आहेत. ओके, कोणी जर म्हणलं किती आर्टिकल आहेत? तीन आहेत. प्रकार किती आहेत आर्टिकलचे? दोन आहेत. ओके, देर आर थ्री आर्टिकल्स बट देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. ठीक आहे. केलं टाईप? ओके, तर मग बघा, आता तुम्हाला आतापर्यंत जे सांगलं ते कळालं. मग पहिला प्रकार, दुसरा प्रकार. दुसरा प्रकार आहे इनडेफिनाइट आर्टिकल. ओके, इनडेफिनाइट आर्टिकल्स ए एन.
आता इंडेफिनाइट आर्टिकल्स मध्ये दोन आहेत, ए एन. आता हे कधी यूज करायचे, तर तुम्हाला आतापर्यंत मी जे हेल्पिंग वर्ब शिकवलं त्यापासून एक गोष्ट कळाली असेल की दोन हेल्पिंग वर्ब आले तर ते चेंज होत असतात. एक आलं तर सर्वांसोबत एकच येतो, पण दोन आले तर चेंज होतात. मग या पण ठिकाणी दोन आर्टिकल आलेले आहेत, हे पण चेंज होणारे आहेत, पण कसे, कोणत्या प्रमाणे, कशामुळे हे चेंज होत असतात त्याकडे बघू. ओके, तर मग बघा, ए फॉर कॉन्सनंट साऊंड, एन फॉर वॉवेल साऊंड. ओके, म्हणा माझ्यासोबत, ए फॉर कॉन्सनंट साऊंड, एन फॉर वॉवेल साऊंड. Let me first of all check if everything is working correctly, because there are some things which don't work correctly, and I realized this that after a lot of time. Okay, are you able to hear me? माझा आवाज येत आहे सर्वांना? ठीक आहे, तर मग सर्वांना आवाज येत असेल तर मग म्हणा माझ्यासोबत, ए फॉर कॉन्सनंट साऊंड, एन फॉर वॉवेल साऊंड. कॉन्सनंट म्हणजे व्यंजन, व्यंजने माहित आहेत, क ख ग घ. ओके, 12 कडी पाठ आहे, त्याच्यामधले व्यंजन म्हणजे कॉन्सनंट. वॉवेल म्हणजे स्वर. आता इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत, पण मराठीमध्ये किती स्वर आहेत? रिप्लाय करत जा. ओके, आता माईक मी बंद केलेला आहे, मला माहित आहे, पण तुम्ही टाईप करून रिप्लाय करत जा. 12, 14. ओके, तुमच्या मनानं, ठीक आहे. 12, 14, 14, 5. ओके, इंग्रजीमध्ये 5 आहेत, ए ई आय ओ यू. मराठीमध्ये अ आ ई ई उ ऊ ए ए. हे असे जे स्वर आहेत ना, हे इंग्रजीमध्ये पण येतात, काय उच्चार येत असतात यांचे. मग यामुळे तुम्हाला साऊंड म्हणलेलं आहे मी. ओके, आतापर्यंत जेव्हा 5वी पर्यंत 6वी पर्यंत आपण शिकत आलेले आहोत, त्यावेळेस शिकवलेलं आहे की वॉवेल ए ई आय ओ यू. ओके, ए ई आय ओ यू, हे जे 5 वॉवेल्स आहेत, हे या वॉवेल्सने, या शब्दाने, ओके, जर या लेटर्सने जर कोणत्या शब्दाची सुरुवात होत असेल तर त्यावेळी एन वापरायचे. ओके, या 5 लेटर्स पैकी कोणत्या पण एका लेटर्सने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर एन वापरायचे त्याच्या सुरुवातीला. हे 5वी 6वी पर्यंत शिकवलेलं आहे. पण त्याच्यानंतर काय येते तर साऊंड, आवाज. त्या शब्दाचा जो उच्चार असतो त्याची सुरुवात जर स्वराने असेल तर एन वापरायचे, आणि त्याची सुरुवात जर व्यंजनाने असेल तर ए वापरायचे. तर उच्चाराच्या सुरुवात हे कसं का महत्वाचे आहे तर ते एक्झाम्पल पासून कळणार तुम्हाला. ओके, तर याचे एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट ऑफ ऑल, A for consonant sound. Okay, when the noun begins with a consonant sound, use A. जेव्हा कोणतं पण नाव आहे ना त्याची सुरुवात जर कॉन्सनंट साऊंडने होत असेल, म्हणजे व्यंजनाच्या आवाजाने होत असेल, ओके, म्हणजे की इथला जो शब्द आहे तो स्क्रीनवरचा घ्या, साऊंड. साऊंड याची सुरुवात कशाने होत आहे? साऊंड, स ने होत आहे. स स्वर आहे की व्यंजन आहे? सर, स जे आहे ना ते वॉवेल आहे की कॉन्सनंट आहे? तुम्हाला काय वाटते? मी माईक चालू करतो, मला सांगा. गोंधळ करायचा नाही तर माईक बंद करणार. ठीक आहे, स हा स्वर आहे की व्यंजन आहे? व्यंजन. व्यंजन. आता दाबा. कॉन्सनंट. अमर सर व्यंजन आहे. क्लासला लवकर जॉईन व्हायचे. व्यंजन. ओके, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देयर? यस. तर मग स काय आहे? व्यंजन आहे, म्हणून स्टुडंट, साऊंड याच्या पुढे काय ए येणार. आता नाऊन असला पाहिजे तो, मी साऊंड हा शब्द घेतलेला आहे पण नाऊन असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट, याची सुरुवात स्टुडंट सनच होत आहे. ओके, स ट स्टू. ओके, म्हणजे सनच होत आहे. मग उच्चार, आवाजाचा उच्चार कशाने होत आहे? व्यंजनाने होत आहे, म्हणून अ स्टुडंट आहे. ओके, मग याच प्रकारे सर्व एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल टीचर, टीचरची सुरुवात कशाने होत आहे? टीचर, ट. ट हा स्वर आहे की व्यंजन आहे? व्यंजन आहे, म्हणून अ टीचर. ओके, नंतर स्टुडंट, याची सुरुवात कशाने होत आहे? स ने होत आहे. ओके, स्टुडंट, यस, यस फॉर स. मग याच्या पुढे काय येणार? हे व्यंजन आहे म्हणून अ स्टुडंट. क्लर्क,
याचे उच्चार कशाने होत आहे? क्लर्क, क. ओके, क्लर्क म्हणजे की क ने होत आहे. क स्वर आहे की व्यंजन आहे? मराठी येते, क हे व्यंजन आहे. ओके, म्हणजे क का की खालचे जे भाग असतात त्यांच्यापैकी एक असला तर व्यंजन, वरच्या 12 मधला असला तर अ आ इ ई मधला असला तर स्वर. ओके, या प्रकारे. मग क काय आहे? व्यंजन आहे, म्हणून अ क्लर्क. मोबाईल उच्चार कशाने व्हायलाय? मोबाईल, म ने. म काय आहे? व्यंजन आहे, म्हणून अ मोबाईल. आता हे तर छोट्याच गोष्टी आहेत, तुम्हाला हे येऊन जातील. ॲन हे महत्वाचं आहे, याच्यामध्ये कधी कधी मिस्टेक होऊ शकते. कस का? तर बघा, तर वेन द नाउन बिगिन्स विथ अ वॉवेल साऊंड यूज ॲन. म्हणजे की जेव्हा कोणत्याही नावाची सुरुवात वॉवेल साऊंडने होते, म्हणजे स्वराच्या उच्चाराने, स्वराच्या आवाजाने होते, तेव्हा ॲन यूज करायचे. फॉर एक्झाम्पल ANT, अँट. अँट म्हणजे मुंगी. उच्चार सुरुवात कशाने होत आहे? अँट, अ. ओके, ॲ. हे काय आहे? स्वर आहे की व्यंजन आहे? ॲ. एक सेकंड, सांगा बरं, ॲ हे स्वर आहे की व्यंजन आहे? ओके, काय आहे? स्वर आहे, बरोबर. मग याच प्रकारे अँट हे स्वर आहे, म्हणून ॲन अँट. अम्ब्रेला, अम्ब्रेला, अ आलेला आहे इथे. हे काय आहे? स्वर आहे. उच्चारानुसार बघा, अम्ब्रेला. ओके, म्हणून ॲन अम्ब्रेला. एलिफंट, एलिफंट हे पण स्वर आहे, म्हणून ॲन एलिफंट. यानुसार तुम्हाला स्वराकडे बघायचं आहे. आता तुम्हाला जर मी शब्द दिले, ओके, जर मी काही शब्द दिले, फॉर वॉवेल्स दिले, AEIOU, तुम्ही म्हणणार सर यांची सुरुवात कोणत्या वॉवेलने झालेली नाही. ठीक आहे, आणि यांची सुरुवात वॉवेलने झालेली आहे. इथं 5वी 6वीचेच एक्झाम्पल आहेत, हे आम्ही तेव्हाच सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आर्टिकल चॅप्टर कोणाकोणाला येत नाही मला माहित आहे, पण ज्यांना येतो त्यांना वाटेल की याच्यात वेगळं काय आहे, तुम्ही साऊंड कसं का लिहिलेलं आहे ते पुढच्या एक्झाम्पल पासून कळणार. ठीक आहे, तर बघू आता एक्झाम्पल. ओके, नाव काय होतं? जाधव सर. क्लासला टाईमवर जॉईन होत जा, 20 मिनिट झालेले आहेत. ओके, सर्वांना पुन्हा सांगतो, क्लासला टाईमवर जॉईन व्हायचे. ओके, मला माझ्या सरांचा मेसेज आला, उद्या क्लास होणार नाही म्हणून. मी पण तुम्हाला मेसेज देतो, उद्या क्लास होणार नाही, कारण उद्या शनिवार आहे. ओके, आपल्या क्लासला शनिवारी सुट्टी असते, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी. माहिती आहे ना तुम्हाला? रविवारी सेमिनार असतो, शनिवारी सुट्टी असते. तर मग बघा, आजचे रायमिंग वर्ड्स आहेत बॉय, जॉय, टॉय, सॉय, कॉय, गॉय. ओके, यॉय, फॉय, हॉय, वॉय. तर मग व्हॉट्सॲप ओपन करा आणि रायमिंग वर्ड्स टाईप करायला लागा. हे रायमिंग वर्ड्स मी तुमच्याकडून यामुळे टाईप करून घेतो, कारण आता हाताकडून जावे आणि नंतर तुम्ही पाठ करावा. क्लास संपल्यानंतर ही पाठ करायची रायमिंग वर्ड्स. 10 शब्द असतात, दररोज 10 शब्द पाठ करणं होते. ओके, आणि त्यातल्या त्यात ही रायमिंग वर्ड्स आहे. रायमिंग वर्ड्स तर पाठ करणे खूप सोपी गोष्ट आहे. व्हॉट्सॲप ओपन करा आणि टाईप करा BOY बॉय, JOY जॉय, TOY टॉय, SOY सॉय, COY कॉय, GOY गाय, YOY याय, FOY फाय, HOY हाय, WOY युआय, वॉय. केलं टाईप? सो वी लर्न अबाउट इनडेफिनाइट आर्टिकल. नाव डेफिनाइट आर्टिकल. आता बघा, इनडेफिनाइट आर्टिकल, डेफिनाइट आर्टिकल हे दोन प्रकार आहेत. ओके, पण मला हे तुम्हाला विचारायचं आहे की इनडेफिनाइट आणि डेफिनाइट मध्ये फरक काय असेल. याची स्पेलिंग जर तुम्हाला पाठ असली तर तुम्हाला लगेच कळेल. ओके, पण तुम्ही सांगू शकाल इनडेफिनाइट आणि डेफिनाइट मध्ये फरक काय असेल? तर मग बघा, डेफिनाइट म्हणजे निश्चित. डेफिनाइट म्हणजे काय? निश्चित. कोणती गोष्टी जर निश्चित असेल, ओके, मला डेफिनेटली माहित आहे तो आज येणारच, म्हणजे काय, तू येणार की नाही? येणार. ओके, मला डेफिनेटली माहित आहे त्याला 100% पडणार. ओके, कसं काय माहित आहे मला माहित नाही, पण पडतील की नाही तुम्ही सांगा बरं.
पडणार. कसं का? कारण तुम्ही तितक्या विश्वासाने म्हणत आहात, निश्चितपणे म्हणत आहात. ओके, म्हणून डेफिनेट म्हणजे निश्चित गोष्ट. जर तुम्ही कोणती गोष्ट म्हणत आहात आणि ते निश्चित 100% गॅरंटी असेल, त्याची निश्चितता असेल, तर द यूज करायचं. ओके, आणि जर निश्चितता नसेल, अनिश्चित असाल तुम्ही, तुम्हाला माहित नसेल त्या गोष्टीबद्दल, तर काय ए आणि एन इनडेफिनेट आर्टिकल यूज करायचे. ओके, म्हणजे कसे तर बघा, फॉर एक्झाम्पल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही असा विचार करा, तुमच्याकडे 10 पेपर्स आहेत. ओके, त्या 10 पेपर्स पांढऱ्या कलरचे पेजेस आहेत, असे 10 पेपर आहेत. त्या पेपरमध्ये एक लाल कलरचा, पूर्ण लाल कलरचा पेज आहे ते. ओके, मग समजून सांगण्यासाठी तुम्हाला दाखवतोच मी. ओके, बघा, फॉर एक्झाम्पल ओके, ठीक आहे, मी दिसत आहे बघा, हे असे तुमच्याकडे पेजेस आहेत. ओके, गायब होऊ नको. हे बघा, हे सर्व असे पेजेस आहेत. हे कोणते? पांढऱ्या कलरचे आहेत. त्यानंतर हे एक त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबी कलरचं पेज टाकलं. ओके, मिक्स केलेलं आहे. आता मग हे गुलाबी कलरचं तुमचं पेज आहे. मग तुम्ही निश्चितपणे सांगू शकणार की नाही तुमचं कोणतं पेज आहे, जरी सगळे मी मिक्स केलो. ओके, हे सर्व पेजेस जर मी मिक्स केलेले आहेत, तरी मला सांगा, तुम्ही निश्चितपणे सांगू शकाल का की तुमचं पेज कोणतं आहे ते? मिक्स केल्यावर तुम्हाला जर दाखवले एक 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 कॉर्नर, तुम्ही सांगू शकाल तुमचा पेज कोणता आहे? तर यस नो मध्ये सांगा. हो, तुम्ही सांगू शकणार, बरोबर. कसं का? कारण तुम्हाला निश्चित आहे ना, 100% तुम्ही सांगू शकणार, कारण हे वेगळं आहे सर्वांपेक्षा. याला काय यूज करायचे मग? द. पण तुमचा पेपर आहे या पांढऱ्यापैकी कोणता तरी, आता सर्व सेमच आहे. ओके, मग तुम्हाला असे फक्त कॉर्नर दाखवले आणि म्हणले कोणता तुमचा पेपर आहे सांगा, तुम्ही सांगू शकाल का? अंदाजे मारावा लागेल. ठीक आहे, पण सांगू शकणार नाही, निश्चितपणे सांगू शकाल नाही. अनिश्चित असाल, ए एन, मग ते असतात. ओके, म्हणजे बोलण्यामध्ये कधी कधी काय असतो, अशा गोष्टी असतात जे की तुम्हाला माहित आहे ही गोष्ट आहेच म्हणून, मग त्यावेळी द यूज करायचं. ओके, म्हणजे की हा सर्वात उंच आहे, जगात सर्वात उंच, हे निश्चितपणे माहित आहे तुम्हाला, मग काय करायचं? द यूज करायचं. ओके, ते आता डिग्रीमध्ये येत असते, पण फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. कळाल तुम्हाला? डेफिनेट म्हणजे निश्चित गोष्ट असते, 100% गॅरंटी, आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित गोष्ट असते. आता द आणि ए एन हे कधी यूज करायची ते कळायला तुम्हाला. दोन प्रकार असतात आर्टिकलचे, डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल. या दोघांचे काय फरक आहे या दोघांमध्ये, तो मी तुम्हाला समजून सांगलो. इनडेफिनेट आर्टिकलचे दोन, त्या इनडेफिनेट आर्टिकल दोन आहेत, ए एन. ओके, आणि ते कधी यूज करायचे? तर एन यूज करायचा वॉवेल साऊंड असेल तर, ए यूज करायचा व्यंजन साऊंड, कॉन्सोनंट साऊंड असेल तर. ओके, हे पण मी तुम्हाला सांगलेलं आहे. आता डेफिनेट आर्टिकल द बद्दल माहिती बघू. युनिक एंटिटीज म्हणजे काय? तर विशिष्ट गोष्टी. ओके, अशा गोष्टी ज्या की तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही. यूज द वेन रेफरिंग टू युनिक एंटिटीज सच ॲज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, द हिमालयाज और द सन. ओके, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माहिती आहे तुम्हाला? ते हातामध्ये मशाल घेऊन असे थांबले ते बाई, अमेरिकेत. ओके, पिक्चरमध्ये बघता बघा, कधी दुसरं फॉरेन देश दाखवायचं असेल की ते फोटो दाखवतच असतात. ओके, तुम्ही बघले असाल. तर मग तो आठवले की कुठे आहे ते पण माहीत आहे. ओके, वेस्टकडे आहे, इतकं तर आपल्याला माहीतच आहे. का? कारण जगामध्ये एक गोष्ट आहे, ताजमहल. ओके, त्याबद्दल माहीत आहे. या सर्व काही गोष्टी माहीत आहेत. कसं का? हे जगामध्ये एक गोष्ट आहे, त्यामुळे मग त्यापुढे द यूज करायचं. जगात एकमेव गोष्ट असली, युनिक असले की द यूज करायचे. द हिमालयाज. हिमालय म्हणले की आपण कुठे बघता? अमेरिकेकडे बघता, जपानकडे बघता? नाही, भारताकडेच बघता. ओके, तेव्हा भारताच्या डोक्याकडे बघता. कसं का माहित आहे इतकं? कारण ते जगात एकमेव गोष्ट आहे. ओके, घराच्या बाजूला हिमालय भेटत नाही आपल्याला, कोणी जर तिथं राहत असेल तर भेटेल. पण म्हणून द हिमालयात. द सन, याला सनच्या पुढे द यूज कसं का करायचंय? कारण सन म्हणले की कोणी कोणी हुशार विद्यार्थी म्हणेल अचानक, सर सन हा एक स्टार आहे आणि आकाशामध्ये जितके तुम्ही तारे बघत असतात ते सगळे सन आहेत त्यांचे. ओके, त्याच्यामुळे एकमेव सन नाही असं म्हणाल तुम्ही, पण तसं काही नसते.
इथे आपण द सन जेव्हा दर्शवत असतात तेव्हा आपल्या सूर्याला दर्शवत असतात. ओके, म्हणून जरी असे कधी क्वेश्चन आले तर कन्फ्युज व्हायचं नाही. सूर्य म्हणजे आपलाच एकमेव आहे. द मून, ओके, द अर्थ, एकच पृथ्वी आहे. या प्रकारे कोणते पण एकमेव गोष्ट असली की द यूज करायचे. आता तुम्हाला कळालं असेल तर मी आतापर्यंत जे जे शिकवलं त्याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा. सर आताचा चार्ट दाखवा. काय म्हणले? थांबा एक सेकंड. तुम्ही तुमचं नाव सेंड करा पहिल्यांदा, ज्यांना ज्यांना विचारायचं त्यांनी. नम्रता मॅडम विचारा, प्रश्न विचारा. नाव सांगायचं पहिले, इंट्रोडक्शन द्यायचं, नंतर प्रश्न विचारायचा. मायसेल्फ नम्रता सचिन क्षीरसागर. सर आताचा चार्ट दाखवा. कशाचा चार्ट? सर हा, कोणता चार्ट दाखवा म्हणल्या? आताचा का? हा मागचा? हा समजा डिफाईन लिहितो. हा का? यस इंडिफिनाइटचा? हा ठीक आहे. त्याच्यानंतर अरे लिंक मिळाली नाही का विद्यार्थ्यांना? ओके, पुन्हा एकदा लिंक सेंड केलं. एक सेकंड, कोणी आहे का? मला पण त्यानंतर नाव कोण सेंड केलं ते? नाव कोणाचं आलंच नाही. ओके, सार्थक. बाकी सर्वांनी शांत बसा. सार्थक, सार्थक कोण आहे? सार्थक पाटील. सर हा विचारा. ती युनिट एंटिटीचा चार्ट दाखवा ना. कशाचा? युनिक एंटिटी. युनिक एंटिटीज म्हणजे द चा. ओके, तुम्ही हे चार्ट हे दाखवलं की स्क्रीनशॉट काढून घेत जा. मोबाईल हातामध्ये आहे, लगेच स्क्रीनशॉट काढायचा. ठीक आहे. ठीक आहे, आता सर स्क्रीनशॉट काढून घ्या. सर ओके, आता बघा, शंभूराजे. ठीक आहे, विचारा शंभूराजे. हॅलो सर. नाव सांगा पहिल्यांदा. शंभूराजा प्रसाद जगताप. हा विचारा. सर याच्या मागचा चार्ट दाखवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढला नव्हता? सर नव्हता. ठीक आहे, पहिल्यांदा आता याचा स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्या. 5 सेकंद देतो. 1 2 3 4 5. तरी मागचं लिहित जाऊ नका, मी तुम्हाला पीडीएफ सेंड करत असतो. मी समजून सांगण्याकडे ध्यान देत जा. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट. सर याच्या पुढचा. ओके, सर याच्या पुढचा. आता अजून कोणी आहे का नाव सेंड केलेले? श्रुतिका. तुम्हाला जर काही वेगळा प्रश्न असेल हे दाखवण्याशिवाय तर विचारा. ठीक आहे. सर पुढचा. सर हा, पुढचा चार्ट दाखवा. मी श्रुतिका. मी आतापर्यंत जॉईन नव्हतो सर. मम्मीच्या फोन मधला बॅलन्स नव्हतं. डबल एक बार एक्सप्लेन करता का सर? व्हिडिओ सेंड करतो. ठीक आहे. बरं सर चालते. क्लास एंड झाल्यानंतर व्हिडिओ सेंड करतो अपूर्ण, त्याच्यामुळे त्यामधून तुम्ही एकदा पुन्हा रिव्हिजन करून घ्या. यस सर. सर याच्या हो. पुढचं. आता आपल्याकडे बघा, हे रॅमिंग वर्ड्स आहे, त्यानंतर युनिक एंटिटीज, आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा झालेला आहे आपल्या. सो नेक्स्ट वन इज चॅलेंज. ए अँड कशी यूज करायची? आता तुम्हाला माहित आहे ए अँड कशी यूज करायची? आवाजानुसार. शब्दाचा आवाज जर व्यंजनाने होत असेल, क ख ग घ हे म्हणून पाठ असेल कोणाला, तिथून जे सगळे शब्द आहेत त्याच्याने होत असेल तर ए यूज करायचं. शब्दाचा आवाज जो सुरुवात ती जर स्वराने होत असेल, अ आ इ ई ते आहेत ना, तेव्हा ॲन यूज करायचे. बघा, HORSE हॉर्स. काय येणार? अ हॉर्स येणार की ॲन हॉर्स येणार? अ हॉर्स, ॲन हॉर्स. तुम्हाला जे उत्तर वाटते ते व्हॉट्सअपवर टाईप करा. ओके, पहिल्या 5 विद्यार्थ्यांचे उत्तर मी बघणार. मोहिनी यांनी लिहिले अ हॉर्स, प्रज्ञा यांनी लिहिलेलं आहे अ हॉर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सदानंद यांनी पण लिहिलं आहे अ हॉर्स.
ते अक्षय यांनी लिहिलेले अ हॉर्स आणि सुबोध यांनी पण अ हॉर्स लिहिलंय. ओके, पहिल्या 5 विद्यार्थ्यांचं एकच उत्तर आहे, बहुमत बघून. तर मग तुमचं उत्तर आहे बरोबर. ठीक आहे, याचं उत्तर आहे अ हॉर्स, ए. कस का? कारण उच्चाराची सुरुवात कशाने होत आहे? ह, हॉर्स. ओके, आणि ह काय आहे? व्यंजन आहे, म्हणून अ हॉर्स येणार, ए येणार. ओके, उच्चारामध्ये मग कसं म्हणत आहे? अ हॉर्स म्हणत आहे, ए हॉर्स नाही. ठीक आहे, ए एन ही आहेत, तरी ज्यावेळी शब्द इथे ठूत असतात तेव्हा त्यांचे उच्चार बदलत असतात. त्यानंतर अवर, एच ओ यू आर, अवर, अवर, एच ओ यू आर, अवर. an hour, तनिष्का, सुबोध, शंभू, नाही, नॉट शंभू रजे, तनिष्का, सुबोध यांनी an hour लिहिलं, अतुल यांनी अ hour लिहिलेलं आहे. ओके, पूर्ण शब्द लिहायचा नाही तर मी ग्राह्य धरणार नाही. 3 झाले. त्यानंतर मोहिनी आणि प्रज्ञा मॅम या दोघांनी आहे ना an hour लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर मग बघा, याचं उत्तर आहे an hour. अतुल सर, मी म्हणताना कसं म्हणलो होतो? अवर म्हणलो होतो. ओके, उच्चाराकडे ध्यान द्या. अवर, हवर म्हणलो असतो, नाही तर जर ए यूज करायचं असते तर. ओके, अवर, an hour. का? कारण उच्चाराची सुरुवात कशाने होत आहे? अवर, अ ने होत आहे. ओके, स्पेलिंगकडे बघायचं नाही, उच्चाराकडे बघायचं. अवर, अ ने होत आहे, त्याच्यामुळे an hour, कारण अस्वर आहे. ओके, कळाल तुम्हाला? तर मग आतापर्यंत आपण खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत, एक चॅलेंज पण दिलेला आहे. त्याच्यामुळं ब्रेक घेऊ आणि हे रिडल सॉल्व्ह करू. तर मग मला सांगा बरं, या रिडलचे आन्सर. व्हॉट गेट्स वेटर द मोर इट ड्राईज? व्हॉट गेट्स वेटर द मोर इट ड्राईज, असं काय आहे जे जितकं वाळवते तितकं है ना ओले होते? जितके वाळवते तितके ओले होते, काय आहे? ते कोडे जे असतात ना, ते तुम्हाला दुसऱ्यांना बोलण्यासाठी कोणते टॉपिक असावं इंग्रजीतले, त्याच्यामुळे आहेत. एंटरटेनमेंटसाठी आहे, छोटा ब्रेक घेण्यासाठी आहे. ओके, याच ब्रेकमध्ये तुम्ही पाणी पण प्यायचे. ऐकून ऐकून तहान लागते ना. कारण खूप काही विद्यार्थी टाईप करत आहेत. ओके, मी बघलो इतके जास्त विद्यार्थी क्लासमध्ये आहेत आणि मी बोलले की तुम्ही उत्तर टाईप करता. ओके, सार्कॅझम आहे, समजलं नसेल तर सांगा म्हणलो. सर्वांनी टाईप करा. Okay, so let's see your answers. Cloud, weather, water, cloud, towel. Okay. Is there not any new answer? See, okay, mouth. These are your answers. A tree, ice. Okay, so the answer of this riddle is a towel. टॅवेल माहिती आहे तुम्हाला? टॅवेल जितकं आहे ना साफ करते तितकंच ओलं होत असते. ओके, त्यामुळे टॅवेल हे आन्सर आहे याचं. सो लेट्स मूव ऑन टू द एक्सरसाइज. आतापर्यंत तुम्हाला आर्टिकल ए एन, ओके, इनडेफिनाइट आर्टिकल आणि डेफिनाइट आर्टिकल कशी यूज करायचे ते सांगलेले आहेत. ओके, याच्यामध्ये खूप काही रूल्स असतात, पण त्या रूल्सची तयारी तुम्ही पेपर देताना करत जा. आणि पेपर मी तुम्हाला समजून सांगणार आहे, आर्टिकलचा पेपर. त्याच्यामुळे तो पेपर द्यायचा, कमी मार्क पडले चिंता करायची नाही. मी समजून सांगताना ध्यान द्यायचं, पुन्हा एकदा द्यायचा. कारण तुम्हाला
माझ्या पेपरमध्ये जास्त मार्क घ्यायचे नाही. ओके, माझा पेपर समजून घ्यायचा आहे आणि सर्व प्रश्न समजून घ्यायचे आणि नंतर त्याचसारखे दुसरे प्रश्न तुम्हाला मेन महत्त्वाच्या एक्झाममध्ये येणार आणि त्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे. ओके, खूप विद्यार्थ्यांकडून चूक काय होते, त्यांनी बघतात कमी मार्क पडतात, जास्त मार्क पडतात. ओके, किती मार्क पडो, पण नंतर त्या पेपरला बघत नाहीत. ट्युशनमधले जितकेही पेपर होतात तुमच्या, तुम्ही कधी पुन्हा बघता का कोणते प्रश्न आले तिकडे, मी याचं उत्तर कसं दिलं, कोणता प्रश्न चुकलेला आहे. जर तुम्ही फक्त एवढंच काम केलं, कोणता प्रश्न चुकला याचं उत्तर काय होतं, कोणता प्रश्न चुकलेला आहे, कशामुळे चुकलेला आहे, याचं उत्तर काय होतं, हे जर फक्त वाचत गेले तर तुमचे मार्क आहे ना 50% वाढतील. ठीक आहे, 99 पडत असले तर 149 पडतील. ठीक आहे, तर मग सांगा बरं, आय एम डॅडॅश टीचर याच्यामध्ये काय येणार, डॅडॅशच्या ठिकाणी खूप छोटे झालेलं आहे फॉन्ट, हो की नाही. सांगा, आय एम डॅडॅश टीचर या ठिकाणी जे डॅडॅश पार्ट आहे त्या ठिकाणी काय येणार, पूर्ण वाक्य लिहायचं, फक्त ए म्हणून लिहायचं नाही. ओके, कोण सुरुवात केली ए लिहिणे, सुबोध, नंतर तनिष्का, ओके, राहिनी, सुरेश, वादापल्लू, सुरेश, तुम्ही ते इतक्या वेळेस लिहिलं, ते बी एच लिहिलं आहे, फक्त वाक्य लिहिणं झालं असतं तेवढ्या वेळेत. सोलोनी यांनी लिहिलेलं आहे. ओके ओके, जराशांनी मेसेज एडिट केलेला आहे, पण ठीक आहे, बरोबर आहे उत्तर. याचं उत्तर काय आहे, आय एम अ टीचर. हे वाक्याची तुमच्याकडून मी दररोज प्रॅक्टिस करून घेत असतो म्हणून तुम्हाला माहित आहे, आय एम अ टीचर. त्याच्यानंतर शी हॅज डॅडॅश बुक, कोणता शब्द आहे इथे, बुक. उच्चार कसा आहे, बुक, बुक. ब, ब हा स्वर आहे की व्यंजन आहे, व्यंजन आहे. आणि व्यंजनाची सुरुवातीला काय लागते, ए लागतो की एन लागतो, ए. स्वर असेल तर एन, एक पाठ करून टाका, स्वराच्या पुढे एन लागतो, उरलेला ए लागत असेल. ओके, एक पाठ करायचं, दोन पाठ करायची गरज नाही, एकच. स्वराच्या पुढे एन लागत असतो, व्यंजनाच्या पुढे ए लागतो. ओके, मग इथे काय येणार, शी हॅज अ बुक. आता याचे उत्तर मी सांगलो, पुढे याचं तुम्ही सांगा. इट इट्स डॅडॅश ॲपल. ए आहे म्हणून डायरेक्ट एन कडे जायचं नाही, उच्चाराकडे बघायचं, ॲपल, ॲपल. इट्स ते आय टी अपॉस्ट्रॉफी एस वाला इट्स नाही, तुम्हाला झूम करून दाखवतो, खूप छोटे असेल ते डोळ्याने दिसतही नसेल. ओके, नाही आता दिसेल. इट इट्स डॅडॅश ॲपल. ओके, आणि मोबाईल आहे, मोबाईलमध्ये दिसत नसेल तर डोळे खराब करून घ्यायचे नाही, दोन बोट असे स्क्रीनवर ठेवायचे आणि असे दूर करायचे, ते झूम होते. ओके, PDF साईन केल्यावर पण अरे काय कळत नाही, दिसत नाही, कसं का, लगेच झूम करायचं, ते लगेच मोठं होते आणि दिसते. ठीक आहे, पुस्तक नाही ते न मोठं व्हायला, मोबाईल आहे, मोबाईलवर सगळे फॉन्ट गोष्टी अशा मोठ्या होत असतात आणि ते बराबर दिसते. ओके, या प्रकारे इथे मी असे दोन बोट ठेवतो, असं करतो, ते झूम होत असते. ठीक आहे, 8 8 काय लिहिलं तुम्ही उत्तर, an apple. करेक्ट, 8 8 an apple. ओके, कस का, कारण ऍपल अ आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आय एम डॅडॅश ऑनेस्ट मॅन, आय एम डॅडॅश ऑनेस्ट मॅन, आय एम डॅडॅश ऑनेस्ट मॅन, ऑनेस्ट मॅन. ओके, शिल्पा यांनी लिहिलं आहे ॲन ऑनेस्ट, तनिष्का यांनी लिहिलं आहे अ ऑनेस्ट. ओके, ज्यांनी फक्त ए नाही तर ॲन लिहिले त्यांचं नाव घेणार नाही मी. ओके, सदानंद यांनी लिहिलं आहे अ ऑनेस्ट, राईनी यांनी लिहिलं आहे ॲन ऑनेस्ट. ओके, किती झाले, 1 2 3 4. लास्टचा एक विद्यार्थी कोण आहे, सुबोध यांनी लिहिलं आहे ॲन ऑनेस्ट. ओके, तर याचं उत्तर आहे बरोबर अँड ऑनेस्ट, कारण मी म्हणता नाही ऑनेस्ट ऑनेस्ट म्हणत होतो, तरी जरी तुम्हाला ऐकू आलं नसेल तुम्ही काय करू शकत नाही. ठीक आहे, बघा ऑनेस्ट म्हणल्यानंतर सुरुवात कशाने होत आहे, ओ ने. ओके, ऑनेस्ट, याला हॉनेस्ट म्हणलोच ना मी, ऑनेस्ट म्हणलो, म्हणून अँड ऑनेस्ट येते, कारण अ काय आहे, तो स्वर आहे. ऑनेस्ट मधला अ काय आहे, स्वर आहे. ओके, तुम्हाला माहित आहे ना, अ हा स्वर आहे म्हणून याच्या पुढे ॲन येते, अँड ऑनेस्ट.
आता याचं उत्तर सांगा बरं. रोहिणी हॅड अम्ब्रेला. AEIOU असले की ॲन लावायचं नाही, त्याच्या उच्चाराकडे बघायचं. अम्ब्रेला. an umbrella, an umbrella, an umbrella, an umbrella, an umbrella. ओके, इथे कोणी मिस्टेक करणार नाही. ठीक आहे. तर हे स्पेलिंग वानीच आहे, यू आहे म्हणून ॲन आहे, आणि त्याचसोबत स्पेलिंग उच्चाराकडे पण बघा. अम्ब्रेला अ पासून सुरुवात होते आणि अ स्वर आहे म्हणून ॲन अम्ब्रेला. ओके, म्हणजे की रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला. आता बघा, आय एम अ टीचर, शी हॅज अ बुक, इट इट्स ॲन ॲपल, आय एम ॲन ऑनेस्ट मॅन, रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला. ओके, हे सर्व काय झाले. यानंतर आता या वाक्याकडे ध्यान द्या. हे वाक्य टाईप करा. रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला. रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला. द अम्ब्रेला इज पिंक. ओके, हे वाक्य टाईप करा. एकदा मला इथे मिस्टेक ॲन डबल आलेलं आहे, त्याला ठीक करू द्या. पण तुम्ही ते वाक्य दिसत असेल तर टाईप करा, नाही तर झूम करून त्याला बघून टाईप करा. नॉट धिस वन. ओके ओके, सगळ्याची जागा बदललेली तली. ओके, let me see, where is it, where is it, where is it, where here it is. Rohini had an umbrella, not this one. Okay, now yes, no. तुम्हाला कळालं नसेल हो, पण बघू बघा. तर मग टाईप करा बरं हे वाक्य. ओके, एक गोष्ट जाणं गेली इथं बघा. रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला, इथं ॲन डबल डबल कसं काय येतं मला हेच कळत नाही. करा टाईप. केलं असेल तुम्ही आतापर्यंत टाईप. हे वाक्यच बदलत आहे, राहू द्या, बघू द्या तुम्ही टाईप केलेलं आहे काय. द अम्ब्रेला इज पिंक, रोहिणी हॅड अम्ब्रेला, द अम्ब्रेला इज पिंक. ओके, तुम्ही टाईप केलेलं आहे, मी समजून सांगतो आता वाक्याला डायरेक्ट. इथे वाक्य माझ्यासोबत खेळत आहे. आता बघा, हे बरोबर आहे, नाही बरोबर नाही. आता इथे मी ठीक केलं आहे बरं का. हा जो ॲन आहे तो डबल आलेला आहे बघा. रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला कसं काय येत आहे त्याबद्दल माहीत नाही, पण एकच ॲन आहे. आता बघा, रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला, द अम्ब्रेला इज पिंक. या ठिकाणी ॲन अम्ब्रेला यूज केला आहे आणि या ठिकाणी द अम्ब्रेला यूज केला आहे. म्हणजे एका ठिकाणी ॲन आणि दुसऱ्या ठिकाणी द. असं कसं का? एका ठिकाणी आपण इनडेफिनेट प्रोनाउन, इनडेफिनेट आर्टिकल यूज केला आहे, दुसऱ्या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल, म्हणजे की निश्चित. आता छत्री जी असते ना, ती निश्चित असते का? तुम्हाला सांगता येते का ही जगात एक आहे म्हणून? नाही. पण बघा, आताच तुम्ही सांगणार हो, सांगता येते कसं. रोहिणी हॅड ॲन अम्ब्रेला, रोहिणीकडे एक छत्री होती. आता तुम्ही काय म्हणल्या, रोहिणीकडे एक छत्री होती, तेव्हा छत्री खूप काय असतात. ओके, म्हणून ते इनडेफिनेट आहे, निश्चित आहे का? नाही. पण ती छत्री गुलाबी आहे. कोणती छत्री? असं बाजूच्या दुकानातली का? नाही, जे रोहिणीकडे आहे ती. ओके, म्हणून हे वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा आहे ना कोणतंही नाऊन, दोन वाक्य असतील, पहिल्या वाक्यात यूज केलं असेल, दुसऱ्या वाक्यात लगेच तेच नाऊन यूज करत असाल तर त्या ठिकाणी द यूज करायचं. ओके, हे पुढील अजून एक्झाम्पल पासून मी समजून सांगणार तुम्हाला. तर आजचा मोटिवेशनल कोट आहे, आपके शब्द कितने ही महत्वपूर्ण क्यों ना हो, सुनने वाला व्यक्ति अपनी क्षमता के अनुसार ही समझेगा. ओके, तो मैं फिर से बताता हूँ आपको कि देर इज नो प्रॉब्लम फॉर मी. आई विल एक्सप्लेन टू यू, I will tell you again and again to work, study hard, make videos, make audios, okay, and give me the homework with your parent signature, all these things I will tell you again and again. But I know, okay, you will listen, you will listen only if you have the ability. If you don't have the ability, you will not listen, I know that already. And this word summarize all of the things that I did till now. So the next practice exercise 2.
दॅट इज दिस वन. द कॅट इज सिटिंग ऑन अ चेअर. आता बघा या ठिकाणी काय आहे वाक्य, द कॅट इज सिटिंग ऑन अ चेअर. या ठिकाणी आणि या ठिकाणी या ठिकाणी स्पेस होता. आता बघा पहिल्या याच्यात द कॅट कसं काय यूज केलेलं आहे, द काय यूज केलं, मांजरा तर खूप काय असतात. ओके, कॅट गल्लीमध्ये तुमचे 4-5 मिळून जातील, काय अशी विशिष्ट गोष्ट नाही. पण काय म्हणलेलं आहे, कॅट इज सिटिंग ऑन चेअर. मग बघा खुर्चीवर बसलेली आहे मांजर. मग आपण कोणत्या मांजरबद्दल बोलता, जी की खुर्चीवर बसलेली आहे. खुर्ची विशेष गोष्ट नाही, ठीक आहे, खूप काय खुर्च्या भेटतील तुम्हाला, म्हणून अ चेअर. पण त्या खुर्चीवर बसलेली मांजर म्हणून द कॅट आलेलं आहे. ओके, म्हणजे की कोणती या जगात कुठेही किती असतील पण द कॅट. फॉर एक्झाम्पल मी जर तुमच्या कोणाला एक पेन दिलेलं आहे, ओके, ही पेन आहे, अशा जगामध्ये खूप काही पेन असतील म्हणून अ पेन आहे. मी तुम्हाला देतो तेव्हा हे पेन घे, ओके, अ पेन आली तुमच्याकडे, आली की नाही. उद्या तुम्हाला मी म्हणलो की मी जे काल पेन दिलतो ती वापस कर, तुम्हाला कळणार की नाही कोणत्या पेनबद्दल बोलत आहे. हो, जरी मी तुम्हाला या जगातल्या सर्व पेन तुमच्या समोर आणून ठेवल्या आणि मग नंतर म्हणलो तुला जे काल पेन दिलतो ती वापस कर, तुम्हाला कळणार की नाही कोणत्या पेनबद्दल बोलत आहे. हो का, कारण ते विशिष्ट झाली आता, कारण पुन्हा एकदा यूज केलेलं आहे. म्हणून अशाच प्रकारे कोणतेही नाव जर असेल ते पहिले यूज केलं असेल, पुन्हा एकदा यूज केलं तर द येणार, पहिले यूज केलं तर ए एन येणार. ओके, या प्रकारे पण असतो एक रूल. हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल ते विशिष्ट आहे की नाही. फॉर एक्झाम्पल बघा, वुड यू लाईक ॲपल ऑर ऑरेंज. इथं ॲपल आणि ऑरेंज विशिष्ट आहेत का, ओके, जगात एकमेव असल्यावानी आहेत का, दर्शवतात का. हो तर द यूज करा, नाही तर ए एन यूज करा. काय असेल सांगा बरं, वुड यू लाईक अ ॲपल ऑर अ ऑरेंज, ॲन ॲपल ऑर अ ऑरेंज. ओके, जे उत्तर बरोबर नसतात ते नीट म्हणता येत नाही. ओके नाही, वुड यू लाईक a apple or a orange, would you like an apple or an orange, would you like an apple or a orange, would you like a apple or an orange. जे असेल ते उत्तर तुमचं टाईप करा, an apple and orange. ओके, हे उत्तर सांगलेलं आहे तुम्ही. याचं उत्तर आहे बरोबर an apple and orange. ओके, त्यानंतर आय सॉ डॅडॅश मूवी येस्टरडे, डॅडॅश मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मूवी चित्रपट विशिष्ट गोष्ट आहे का, जगात आहे का, नाही, खूप काही मूवीज आहेत, खूप काही चित्रपट आहे. पण मी तुम्हाला आताच जराशा वेळा पहिले एक नियम सांगलो होतो, तर ते यूज करा. आणि काय येणार सांगा, अ मूवी, ॲन मूवी, कसे बदल होणार सांगा. पूर्ण वाक्य लिहा, ठीक आहे, कारण 2 ठिकाणी आहे ना रिकामी जागा. एकाच ठिकाणी केलं तर कसं कळणार, तुम्ही फक्त अ मूवी यूज केलं तर त्या मी काय गृहीत धरणार की तुम्ही म्हणता दोन्ही ठिकाणी अ मूवी येणार, ए येणार. विल यू लाईक, नो नॉट दिस. अर्धे वाक्य लिहिता तुम्ही, तुम्हाला दिसत नाही वाटते नीट, हो की नाही. आय सॉ डॅडॅश मूवी येस्टरडे, द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, डॅडॅश मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. बघा आय सॉ अ मूवी येस्टरडे, कारण चित्रपट तेव्हा माहित आहे का तुम्हाला, नाही, तुम्ही म्हणाले मी काल एक चित्रपट पाहिला, निश्चित नाही, म्हणून अ मूवी. ओके, ए एन पैकी अ यूज करतात, हे तर माहित आहे. द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, आता या ठिकाणी द काय यूज केलं, कारण आपण कोणत्या पिक्चर बद्दल बोलता, जे मी काल बघला. आता दुसरं कोणतंच पिक्चर नाही, जे काल बघलेलं आहे त्या पिक्चर बद्दल बोलता, म्हणून निश्चितता आली, म्हणून द यूज केलं आहे. हॅव यू बीन टू डॅडॅश इंडिया बिफोर, काय येणार, हॅव यू बीन टू अ इंडिया बिफोर, हॅव यू बीन टू ॲन इंडिया बिफोर, हॅव यू बीन टू द इंडिया बिफोर, काय येणार. हॅव यू बीन टू इंडिया बिफोर, ए अँड द काहीच येणार नाही, नो आर्टिकल. 4 ऑप्शन असतात कधी बी, माहिती आहे ना, ए अँड द, नो आर्टिकल. याचं उत्तर आहे नो आर्टिकल, कोणताच आर्टिकल यूज करत नसता, कारण इंडिया हे प्रॉपर नाउन आहे. ओके, एक इंडिया अनेक इंडिया कधी असतात का. नंतर शी लिव्ज इन डॅडॅश अपार्टमेंट बिल्डिंग ऑन डॅडॅश 5th फ्लोअर. आता याचं काय येईल सांगा बरं,
आता याच्यामध्ये तर डबल पण येत नाही. अपार्टमेंट आणि 5th फ्लोअर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, डबल नाही. ए येणार, एन येणार, नाही तर 5 आहे, नंबर आहे म्हणून नो आर्टिकल येईल का? काय येणार सांगा बरं. असं डोकं खराब होते बरं का, खूप काही जास्त माहीत असले की. ठीक आहे, मोठी करतो स्क्रीन, आता दिसेल. ठीक आहे, जास्त माहिती असली की डोकं खराब होते. कोणाकोणाला काहीच माहीत नसते, त्यांनी म्हणतात 1 2 3 4, पहिल्याचं उत्तर होतं 3, या बारच्याचं उत्तर असेल 2, क्लिक. आपल्याला तसं करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही सांगा, टाईप करा वाक्य. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी नो आर्टिकल. पूर्ण वाक्य लिहायला लागा, पूर्ण वाक्य लिहायला शिका तुम्ही. पूर्ण वाक्य दिलेलं आहे ना मी ते. पहिल्या ठिकाणी शी लिव्हज इन डॅडॅश अपार्टमेंट, या ठिकाणी डॅडॅशच्या ठिकाणी काय ना काय तर लिहा. बिल्डिंग ऑन डॅडॅश 5th फ्लोअर. जर नो आर्टिकल म्हणून उत्तर असेल तर डायरेक्ट वाक्य लिहायचं, शी लिव्हज इन अपार्टमेंट बिल्डिंग ऑन 5th फ्लोअर. ओके, नाही तर तुम्हाला आर्टिकल यूज करायचं, आर्टिकल यूज करून वाक्य लिहा, पण पूर्ण वाक्य लिहायचं. शी लिव्हज इन, शंकर सरांनी लिहिलेलं आहे बघा. नाही, सगळ्यात पहिलं लिहिलेलं आहे प्रज्ञा मॅम यांनी, शी लिव्हज इन अपार्टमेंट ऑन 5th फ्लोअर. ओके, यांनी नो आर्टिकल म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर आहे, हे कोण आहेत? नो. जुन्या उत्तरांना मला रिप्लाय करून दाखवू नका. ठीक आहे, आता नवीनकडे आलेला, शी लिव्हज इन अन अपार्टमेंट बिल्डिंग ऑन 5th फ्लोअर. ओके, शंकर सरांनी म्हणलं दुसऱ्या ठिकाणी नो आर्टिकल आहे. सुबोधने म्हणलेलं आहे शी लिव्हज इन अन अपार्टमेंट बिल्डिंग ऑन द 5th फ्लोअर. ओके, सुबोधने म्हणलं इकडे अन आणि नंतर द. संविधान यांनी म्हणलंय शी लिव्हज इन अन अपार्टमेंट ऑन द 5th फ्लोअर. ओके, यांनी पण सेम टू सेम म्हणलंय, म्हणजे की 3 आणि 4 विद्यार्थी झाले. आता 5व्या नंबरचा विद्यार्थी आहेत. ओके, द इंडिया येत नाही दादासाहेब. सर, द कट करून टाका, नो आर्टिकल आहे ते इथं. शी लिव्हज, लिव्हजची स्पेलिंग LIVES, लिव्हज. ओके, LEVES नाही. शी लिव्हज इन अपार्टमेंट बिल्डिंग इन 5th फ्लोअर. ओके, सदानंद यांनी नो आर्टिकल म्हणलेलं आहे. तर मग बघा, याचं उत्तर मी सांगतो आता. याचा आन्सर आहे शी लिव्हज इन अन अपार्टमेंट. ओके, आता एन अपार्टमेंट, अ ने सुरुवात होत आहे, अ स्वर आहे म्हणून अन अपार्टमेंट, पहिलं तर बरोबर आहे. बिल्डिंग ऑन द 5th फ्लोअर, इथे द कसं काय यूज केलेलं आहे? कारण काय आहे? विशिष्ट गोष्ट आहे का? 5वा फ्लोअर, 5th फ्लोअर, जगामध्ये 5वा फ्लोअर एकाच ठिकाणी असतो असं मला म्हणा तुम्ही, मी कसं का तुम्हाला म्हणत आहे, हो की नाही? पण बघा काय असते माहिती आहे का, आपण म्हणता ती अपार्टमेंटच्या 5व्या फ्लोअरमध्ये राहत आहे. शी लिव्हज इन अन अपार्टमेंट. आता अपार्टमेंट खूप काय असतात जगामध्ये, हो की नाही? तुम्हाला माहित आहे खूप काय अपार्टमेंट आहे, 100 200 1000 लाखो अपार्टमेंट आहेत. पण आपण म्हणता ज्या अपार्टमेंटमध्ये तिनं राहते त्याचा 5वा फ्लोअर. आता बघा, आपण एका अपार्टमेंटमध्ये बोलायला, त्या अपार्टमेंटमध्ये 5वा फ्लोअर किती असतात? एकच असतो. म्हणजे जगात एकमेव आहे की नाही? हो, कारण 5वे फ्लोअर किती असो पण त्या अपार्टमेंटचा एकच आहे. म्हणून अशाही गोष्टी, जर तुम्हाला कोणी म्हणलं की नदी, रिव्हर, तर काय म्हणायचं? अ रिव्हर, कारण नदी खूप काही आहेत. पण जर तुम्हाला कोणी म्हणलं माझ्या गावातली नदी, मग अ विलेज येणार, कारण गाव खूप आहेत, पण त्या गावातली नदी एकमेव असणार ना, कारण एकच नदी आहे, म्हणून द रिव्हर. ओके, कळालं? म्हणजे कोणत्या गोष्टीमधली जर एकमेव कोणती गोष्ट असेल तर मग तिथं द यूज करायचं, बाहेर किती असो त्या. ओके, कसं? तर पेन, पेन म्हणले की खूप काही पेन आहेत, अ पेन. पण न्यायमूर्ती, माझ्याकडची पेन म्हणले की द पेन येणार. कसं का? कारण जे माझ्याकडे आहे ते. मग याप्रमाणे कोणत्या जर गोष्टीला चिटकून कोणती गोष्ट येत असेल आणि तेव्हा जर ती एकमेव असेल तर त्या ठिकाणी पण द यूज करायचं. कारण इथे बघा, अपार्टमेंट, एका अपार्टमेंटमध्ये एकच 5वा फ्लोअर असतो, म्हणून एक गोष्ट म्हणली की द यूज करायचं. कधी ध्यानात ठेवायचं, एक म्हणले की द. कळालं तुम्हाला? तर मग बघा, हे झाला आर्टिकल चॅप्टर. याच्यामधलं जे जी माहिती मी सांगलेली आहे ते ध्यानात ठेवा. हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकतो, तो पुन्हा सेंड करतो. या व्हिडिओला वारंवार बघत जा. ओके, बार बघा. याच्यामध्ये काही प्रश्न आले तुम्हाला तर ते मला नंतर तुम्ही विचारा. ओके, इतकं सांगतो. आणि बघा, एक आहे आजचा कन्व्हर्सेशन. टुडेज कन्व्हर्सेशन, टायटल ऑफ टुडेज कन्व्हर्सेशन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ एक्सरसाइजिंग. A says, hey, have you heard about the new amusement park that just opened up? B says, no, I haven't. What's it called? A said, it's called Thrilltopia. They say it's the most thrilling park in the whole country. B says, wow, that sounds exhilarating. When did it open? A says, it opened last weekend and I have been dying to go ever since. B says, count me in. Where are we going? Sorry, when are we going?
A says, how about this Saturday? We can spend the whole day riding roller coasters and eating cotton candy. B says, that sounds like blast. Can we also try the bumper cars? ओके, या प्रकारे हे जे कन्व्हर्सेशन आहे याच्यावर एक व्हिडिओ तयार करा. कन्व्हर्सेशनवर व्हिडिओ तयार करणे हे तर तुम्ही स्वतःला कंपल्सरी म्हणून समजून घ्या. कारण काय असते, कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद, आणि तुम्ही इथे इंग्रजी कशी बोलायची, इंग्रजीमधून संवाद कसा करायचा हे शिकण्यासाठी आलेले आहात. आणि कन्व्हर्सेशन एक महत्त्वाचे यामुळे आहेत कारण याच्यावर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनणार आणि तो व्हिडिओ स्वतः बघणार तेव्हा तुम्हाला कळणार की माझी मिस्टेक यावेळी होत आहे. मी बोलताना इकडे बघत आहे, कोणी कोणी बोलताना असं बघतो, तिकडे कोण लिहिलेले असते माहित नाही, वर कोण असतो ते माहित नाही, पण इकडे तिकडे बघतात. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ तयार करता तेव्हा तुम्हाला लगेच कळणार की अरे मी बोलताना हे शब्द बोलताना इकडे बघत आहे, तसं करायचं नाही. या छोट्या छोट्या ज्या मिस्टेक होत असतात ते तुम्हालाच कळून येतात. यामुळे मी व्हिडिओ तयार करा म्हणतो. व्हिडिओ तयार करून माझ्याकडे सेंड करून नंतर विसरून जायचं नाही. व्हिडिओ तयार करून स्वतः बघायचं काय मिस्टेक होत आहे आणि त्याला सुधारायचं. ओके, याच्यासाठी मी तुम्हाला म्हणत असतो व्हिडिओ तयार करा आणि नंतर मला सेंड करायचंय. मला कळणार ना तुमच्याकडून काय मिस्टेक होत आहेत, कधी कधी तुम्हाला कळत नसते. ओके, I am the one who is able to speak in English. Isn't that right? Today's I forgot. Well, today's dictionary words are from 441 to 450. Okay. आजच्या शब्दांमध्ये आहे बांबू, बश, श्रुग, एरिका ट्री यासारखे जे सर्व डिक्शनरीचे शब्द आहेत ते 441 ते 450 पर्यंतचे आहेत. जी सिद्धार्थ सरांची जे 4000 शब्दांची डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये 441 ते 450 पर्यंतचे शब्द आहेत, त्याचे अर्थ त्या डिक्शनरीमध्ये दिलेले आहेत. त्याचा PDF मी तुम्हाला सेंड केलेला आहे. मी विद्यार्थ्यांना हे विकत घ्या म्हणतो, कधी कधी घेऊ नका म्हणत असतो. याचं कारण काय माहित आहे, कारण हे मी PDF तुम्हाला सेंड करतो, 10 शब्द आहेत तुम्हाला लगेच मिळतील त्या PDF मध्ये आणि तुम्ही लिहून घेऊ शकाल मोबाईलवरून. पुस्तक विकत घ्या कोणते म्हणतो मी, तर एक बिंदास्त इंग्रजी बोला आणि अशी इंग्रजी शिका, कारण त्याची तुम्हाला लगेच बार बार गरज पडत असते. ओके, हेच कारण आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की सर मला 4ही पुस्तक पाहिजे तर ते पण घेऊ शकता. तर मी जी विसरलेली गोष्ट होती ती होती ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स. मागे तुम्हाला ॲडव्हान्स स्ट्रक्चर सांगलेलं आहे, पण आज ॲडव्हान्स स्ट्रक्चर द्यायची राहिली. ओके, तर बघा आज तुम्ही ॲडव्हान्स स्ट्रक्चर घ्या. आय एम अ टीचर. ओके, आय एम टीचर. आय एम टीचर माहिती आहे तुम्हाला, आय एम अ टीचर या शब्दाचा यूज करा आणि तुम्ही मला आज म्हणजे उद्या, आता सोमवारचा क्लास होण्याच्या पहिले 100 वाक्य लिहून दाखवा. आय एम अ टीचर. मग हे 100 वाक्य कसे लिहिणार तुमच्या मर्जीने. याच्यातला सब्जेक्ट चेंज करा, ऑब्जेक्ट चेंज करा. आय एम अ टीचर, आय एम डॉक्टर, आय एम लॉयर, आय एम हॅपी, आय एम सॅड, आय एम रनिंग. नो, नॉट आय एम रनिंग. कंटिन्यूचे घ्यायचे नाही, फक्त सिंपल प्रेझेंट आय एम टीचरचे. ओके, मग हेच वाक्य घ्यायचे आणि यानुसार हे वाक्य बनवायचे. ओके, आय एम टीचर, आय एम डॉक्टर, आय एम इंजिनियर, आय एम लॉयर. ओके, हेच वाक्य घ्या, अशी 100 वाक्य बनवा. मग तुम्हाला कोणते ऑब्जेक्ट चेंज करायचे, किती ऑब्जेक्ट चेंज करायचे, सब्जेक्ट चेंज करणार का, कोणत्या प्रकारे वाक्य बनणार ते तुम्ही ठरवा आणि असे 100 वाक्य लिहून पाठवा मला. ओके, ही आहे आजचा ॲडव्हान्स स्ट्रक्चर. नाव लेट्स सी अबाउट स्टोरी. ही याची गोष्ट नाही, एक वेगळी गोष्ट आहे. ओके, हे एक होमवर्क आहे, तर मग ऐका. एक सेकंड ना. येस, सम स्टुडंट्स आर सेइंग सर टाइम झालेला आहे. तर मग या गोष्टीला एकदा वाचल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी आर्टिकल येते त्याकडे ध्यान देऊ. वन्स अपॉन अ टाइम आर्टिकल आहे. अ क्वाइट विलेज नेस्टेड बिटवीन द रॉलिंग हिल्स. ओके, there lived a curious young girl named Lily. The village was known for its lush greenery and the clear stream that meandered through its heart. One sunny morning, as Lily was wandering along the banks of the stream, she stumbled upon a mysterious old book, half burnt in the soil of earth, in the soft earth. With trembling hands, she brushed off the dirt and opened the pages to reveal a map of unknown lands. Intrigued by the possibility of adventure, Lily decided to embark on a journey to uncover the secrets hidden within the ancient map. Okay, guided by the whispers of the wind and the gentle murmur of the stream, she set off into the wilderness, eager to discover what lay beyond the familiar borders of her village. Okay, आता या ठिकाणी खूप ठिकाणी आर्टिकल यूज केले आहेत. असेच आर्टिकल तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिसतील. ओके, ओके नाही, कोणत्याही इंग्रजीचं पुस्तक आहे त्याच्यात ए अँड द दिसणारच. कोणत्या शब्दाच्या पुढे आलेले आहेत ते बघायचे फक्त. मग बघा, वन्स अपॉन अ टाइम. ओके, एका वेळी. अ टाइम आहे, टी आहे, ट आहे म्हणून ए यूज केलं आहे. अ क्वाइट विलेज. ओके,
आता मग हे काय, विलेज हे नाऊन आहे. क्वाइट, ओके, इथं जरी ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तरी क्वी, क्वाइट, ओके, हे काय आहे, व्यंजन आहे म्हणून अ क्वाइट आलेलं आहे. ओके, मग व्यंजन आहे म्हणून अ क्वाइट. त्याच्यानंतर द रॉलिंग हिल्स. आता इथं द कसं काय यूज केलंय, तर मग बघा, अ क्वाइट विलेज नेस्टेड बिटवीन द रॉलिंग हिल्स. तर मग हे कोणते पर्वताबद्दल बोलत आहे मी, जे की त्या गावाच्या जवळ आहे. म्हणजे की आता दुसरे कोणते पर्वत का नाही, त्या गावाच्या जवळ असलेलेच पर्वत, म्हणून द रॉलिंग हिल्स. देअर लिव्ड अ क्युरियस गर्ल. आता ही पहिली बार आपण एका मुलीबद्दल बोलता म्हणून अ आलेलं आहे, अ क्युरियस गर्ल. ओके, सी आहे म्हणून पण अ, ए एन पैकी अ. द विलेज. आता या ठिकाणी द काय यूज केलं, पहिल्यांदा तर अ विलेज होतं, कारण की पहिल्यांदा नाव आलेलं आहे ना. मी तुम्हाला सांगलो बघा, एक नाव पहिला आले असेल तर पुढच्या बारला कधी यूज करत असाल तर त्यावेळी द यूज करायचं, म्हणून द विलेज वॉज नोन फॉर इट्स लस ग्रीनरी अँड द क्लिअर स्ट्रीम. आता या ठिकाणी द क्लिअर स्ट्रीम कसं का, तर मग बघा, नद्या तर खूप काही आहेत जगात, पण आपण कोणत्या नदीबद्दल बोलता, जे की त्या गावामध्ये आहे, म्हणून द क्लिअर स्ट्रीम. ओके, that meandered through its hurt one sunny morning as Lily was wandering along the banks. आता इथं द बँक्स कसं का, तर बँक्स म्हणजे काय, पैशाची बँक नाही, तर नदीचे जे काठ असते ना त्याला बँक म्हणत असतात. तर या ठिकाणी द यामुळे यूज केलं आहे, कारण आपण कोणत्या नदीबद्दल बोलतात ते माहित आहे आणि कोणत्या बँक बद्दल बोलतात तेही माहित आहे, म्हणजे कोणत्या नदीच्या काठाबद्दल. ओके, गोदावरी नदीच्या काठाबद्दल बोलत आहे का, नाही. ठीक आहे, कोणत्या नदीच्या काठाबद्दल बोलत आहात आपण, त्या गावामधली जी नदी आहे त्याच्या काठाबद्दल, म्हणून द बँक्स ऑफ द स्ट्रीम. ओके, आता तिथली जी स्ट्रीम आहे त्यामुळे, म्हणून द. शी स्टंबल अपॉन अ मिस्ट्रियस ओल्ड बुक. आता इथे ए का यूज केलं आहे, कारण एक तिला पुस्तक सापडले. कोणते पुस्तक, त्या गावामध्ये खूप काय असू शकतात, म्हणून अ बुक आलेलं आहे. हा बरीड इन द सॉफ्ट अर्थ. आता इथे द का यूज केलं, कारण आपल्याला त्या गावाबद्दल माहिती आहे, तिथल्या जमिनीबद्दल माहिती आहे म्हणून. विथ ट्रेम्बलिंग हँड शी ब्रस्ट ऑफ द डर्ट. ओके, सेम टू सेम. आता पुस्तक सापडलं, मग त्या पुस्तकातले पेजेस घ्या, ते पुस्तक घ्या, कोणतीही गोष्ट घ्या त्या पुस्तकाबद्दलची, तेव्हा दच यूज करायचं, कारण आता ती गोष्ट आपल्याला सापडलेली आहे, ती गोष्ट आपल्याला माहित आहे. द डर्ट अँड द पेजेस टू रिव्हील अ मॅप ऑफ अननोन लँड्स. आता नकाशे खूप असतात, त्याच्यामुळं अ मॅप. इंट्रिक्यूट बाय द पॉसिबिलिटी ऑफ ॲडव्हेंचर. एकच ॲडव्हेंचरची पॉसिबिलिटी असते. लिली डिसाईड टू इम्बार्क ऑन अ जर्नी. ओके, आता ही जर्नी वेगळी होती, नवीन होती, खूप काय असतात, म्हणून अ जर्नी. टू अनकवर द सिक्रेट्स हिडन विदिन द एन्शियंट मॅप. त्या मॅपमधले जे सिक्रेट्स होते त्या गोष्टी युनिक आहेत. आता हे वाचताना कोणाकोणाच्या डोक्याच्या खूप वरून जात असेल, पृथ्वीच्या वरून जात असेल, तर काय असते माहिती आहे का, सगळ्यात पहिला हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघायचा, कळालं नसेल तर व्हिडिओचे तुकडे करायचे. पहिल्यांदा मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा प्रकार सांगलो, आर्टिकलचे 2 प्रकार, तेवढाच भाग बघायचा, तेवढा भाग पाठ करायचा. त्याच्यानंतर इंडेफिनाइट सांगलो, तेवढा भाग बघायचा, बार बार 1 2 3 4 वेळेस, तेवढा भाग पाठ करायचा. जेव्हा डेफिनेट सांगलेला आहे तेवढा भाग बघा, तो पाठ करा. नंतर मी काय सांगत आहे त्याकडे ध्यान द्या, मग नंतर तुम्हाला हे कळणार. ओके, एका तासामध्ये सर्व आर्टिकल कळाले असते तर विद्यार्थ्यांचे मार्क गेले नसते, म्हणून चिंता करू नका जर तुम्हाला कळत नसेल तर. फक्त व्हिडिओ जे सेंड करणार त्याला बार बार बघा. गायडेड बाय द विस्पर्स. हे पण विस्पर युनिक आहे. द वाईन अँड द जेंटल मर्मर ऑफ द स्ट्रीम. या सर्व गावातल्या गोष्टी आहेत म्हणून द आलेलं आहे. शी सेट ऑफ इन टू द विल्डरनेस इगर टू डिस्कवर व्हॉट ले बियॉन्ड द फॅमिलियर बॉर्डर्स ऑफ हर विलेज. त्या गाव आहे, त्याची बॉर्डर आहे, त्या गावाची बॉर्डर, म्हणून द यूज केलं आहे. ओके, कळालं. तर मग टाइम तर झालेला आहे खूप, पण आजची स्टोरी राहिली त्यामुळे स्टोरी सांगतो. प्लीज लिसन टू द स्टोरी. लेट मी सी हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. ओके, थँक फॉर keeping up with me. So the name of today's story is Eagles in a Storm. Eagle माहित आहे, गरुड. तर मग बघा, did you know that an eagle knows when a storm is approaching long before it breaks? The eagle will fly to some high spot and wait for the winds to come. When the storm hits, it sets its wings so that the wind will pick it up and lift it above the storm. While the storm rages below, the eagle is soaring above it. तुम्हाला माहिती आहे का, गरुड जे असते ना, ते जेव्हा पण कोणतं तुफान येते, ते तुफान येण्याच्या पहिलेच त्याला कळत असते. माहित होतं तुम्हाला, कोणता जर स्टॉर्म येत असेल, खूप मोठा तुफान येत असेल, तर गरुडला पहिलेच कळते की अरे कोण तुफान येणार आहे, माहित होतं. तर काय करते माहित आहे, जेव्हा तुफान येणार हे गरुडला कळणार, तर गरुड कोणत्या तरी खूप मोठ्या, इगल कोणत्या तरी खूप मोठ्या जागी जाणार, खूप मोठी म्हणजे उंच जागी जाणार. ओके, उंच जागी जाऊन बसणार ते, आणि जेव्हा पण तुफान येणार तेव्हा त्याचे पंख असे मोठे उघडणार, आणि उघडल्यावर काय होणार, तुफानाची जी हवा असते त्या गरुडाला वर नेणार आणि तुफान त्या स्टॉर्मच्या वर नेणार. मग स्टॉर्मच्या वर
खाली स्टॉर्म सगळं काही तबाह करत आहे आणि गरुड कुठं आहे त्याच्या वर आहे डोक्यावर. म्हणजे एक लहान लेकरू सगळीकडे खाली मारायले आणि आपण कुठं वर असता त्यासारखं. ठीक आहे. मग द ईगल डज नॉट एस्केप द स्टॉर्म, इट सिम्पली युजेस द स्टॉर्म टू लिफ्ट इट हायर. It rises on winds that bring the storm. When the storms of life come upon us, all of us will experience them. We can rise above them by setting our minds, our beliefs and by determination. ठीक आहे. हे जे गरुड असते, ईगल जो असतो तो त्या तुफानापासून पळून जात नाही. अरे तुफान यायलाय, स्टॉर्म यायलाय, पळा. इथं जर कोणता तुफान आला तर माणसं गाड्या ते पॅक करून पळून जातात. गरुड पळत नसतो. तो काय करतो, त्या तुफानाच्या मदतीने वाचवतो स्वतःला, त्याच्या वर जातो. ओके ओके त्या तुफानाच्या वर जातो त्याच्या हवेच्या मदतीने. कोणाच्या? त्याच्या दुश्मनाच्याच मदतीने. हो की नाही. म्हणून आयुष्यामध्ये पण आपल्याला असे तुफान येतात, अशाच अडचणी येतात. इंग्रजी नावाचं तुफान येत असते. त्यावेळी खूप मिस्टेक होतात. त्या मिस्टेक, त्या अडचणी, ते अपमान, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, हे तुफान असतो. त्या तुफानाचा आपल्याला यूज करायचा आहे आणि वर जायचं आहे. ओके. आणि कसं करू शकला? आपल्या मनाने. ओके. आपला मेंदू जो असतो, आपला जो विश्वास असतो आणि जे दृढ निश्चय, या सर्व गोष्टीचे डिटर्मिनेशन, या सर्व गोष्टीच्या मदतीने आपण जाऊ शकता. कारण ज्या मिस्टेक होत असतात ते तुम्हाला वर नेण्यासाठी यूज करत असतात, वर नेण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. माझे क्लास शिकवताना मध्ये मला पॉईंट आठवत, त्या ठिकाणी मला आज नाही आतापर्यंत जे शिकवलं त्यामध्ये माझ्या मिस्टेक झाल्या ते मला आठवतात. मग मला ध्यानात ठेवलं मी ते कधी मिस्टेक करायची नाही. मग ती सुधारणा झाली की नाही? हो. त्याच प्रकारे सेम टू सेम वेन एव्हर यू विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश ॲट दॅट टाइम यू विल से, आतापर्यंत इंग्रजी शिकण्यामध्ये माझ्या ज्या पण मिस्टेक झाल्या आहेत त्या मिस्टेकनेच मला आता इंग्रजी बोलता येते. तुम्ही म्हणणार नाही जे बरोबर आले त्यामुळे बोलता येते. नाही, तुम्ही म्हणणार ज्या मिस्टेक झाल्या त्याच्यामुळे बोलता येते, कारण त्या मिस्टेकला तुम्ही सुधारलं ना. द स्टॉर्म्स डू नॉट हॅव टू ओव्हरकम अस, वी कॅन अलाउ अवर मिस्टेक्स टू लिफ्ट अस अबोव देम. आवर एफर्ट्स एनेबल अस टू राईड द वाइंड्स ऑफ द स्टॉर्म दॅट ब्रिंग सिकनेस, ट्रॅजेडी, फेलियर अँड डिसअपॉइंटमेंट इन आवर लाईफ. वी कॅन सोर अबोव द स्टॉर्म. ओके. म्हणजे की ज्या अडचणी असतात त्यांना आपल्याला ओव्हरकम करायची गरज नसते. आपल्या ज्या चुका असतात त्याच आपल्याला त्या अडचणीला वर नेणे, ओव्हरकम करण्यासाठी मदत करत असतात. ठीक आहे. आपली जी मेहनत आहे, ओके, त्यालाच आहे ना, जे पण काही कधी तब्येत खराब होत असते, काही अडचणी येतात, कधी नापास होत असतात, फेलियर येते, कधी डिसअपॉइंटमेंट असते, काय करावं वाटत नाही, आयुष्यामध्ये डिसअपॉइंटमेंट असते. या सगळ्या गोष्टींपासून वर नेणाऱ्या कोणती गोष्ट असतात? आपल्या चुकाच असतात, जे की आपल्याला त्यापासून मोठ्या बनवू शकतात. ओके. तर मग वी कॅन सोर अबाउट द स्टॉर्म्स. तुम्ही पण या तुफानच्या वर जाऊ शकता. इतकं म्हणून जे 2 चॅनल आहेत त्याला लाईक करा, जेसीदास स्पोकन इंग्लिश अकॅडमी अँड न्यायमूर्ती सर. ओके, these 2 channels are there, so please like them, subscribe them, and let's end today's class here. Please once again thank for attending today's class. Bye, have a nice day, goodbye, good night. Let me once again say that good afternoon, good morning, good afternoon, good evening, good night. Okay, बरोबर म्हणलो का? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. यस, करेक्ट.